सांगलीच्या संस्कृती परंपरेला अशी वक्तव्य शोभणारी नाहीत असं म्हटलंय विशाल पाटलांनी। पडळकरांच्या वक्तव्यावर विशाल पाटलांची प्रतिक्रिया आहे। हा पातळीवर जाऊन बोलणं निश्चितच सांगलीच्या परंपरेला संस्कृतीला शोभण्याचं नाहीये। पण निश्चित ह्याच्या मागे कोण आहे, ते बोलते कोण आणि ते काय बोलतात आणि ते बोलण्यामागे त्यांना फूस कुणाची आहे किंवा मोकळी कुणी दिलेली आहे ह्याच्या मागे जावं लागणार आहे। ह्या राज्याची नेतृत्व करणारे स्वतःची प्रतिमा खूप स्वच्छ दाखवत असतील आणि मागणं त्यांच्या भोवतीनं त्यांच्या जवळ समजणारे लोक अशी भाषा करत असतील तर त्यांचा खरा चेहरा पुढे येतो। कदाचित राज्य नेतृत्वाचा दाखवायचा चेहरा वेगळा आणि प्रत्यक्ष चेहरा वेगळा आहे। बघा, कोणाच्या आईवर हा खरं म्हणजे आईला शिवे आहे। हा असा मूर्ख पागल कुत्र्यानी चावल्यासारखं बोलतोय। कुत्र्यापेक्षाही आता हे शब्द मला बोलायला नको। एखाद्या आईच्या वर अशा प्रकारे बोलणं, अरे कुठली संस्कृती आहे, कुठले याच्यावर संस्कार आहेत? आणि ही पद्धत महाराष्ट्रात कधी नव्हती। कुणाच्या पाडवळाच्या भरोशावर बोलतोय, कुणाच्या इशाऱ्यावर बोलतोय, ही हिम्मत कशी होते?